आपण अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील हिंगणा या गावामध्ये गावामध्ये वेगळी परंपरा आहे की एक गाव एक गणपती, पण त्यासोबत त्यांनी चालू केलेला आहे सामूहिक पर्यावरण पूरक गणपती विसर्जन कार्यक्रम। या ठिकाणी पाहू शकता की काळजी करा निसर्गाची आणि मूर्ती बसवा मातीची हा उपक्रम या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी गावकरी राबवतात। पाहू शकता की कुंडीमध्ये जे आहे जे मातीच्या गणपती आहे त्याचं या ठिकाणी विसर्जन केलं जातं। म्हणजे गणपती हा वेगळ्यानंतर या ठिकाणी एक रोपटं लावण्यात येणार आहे। ते रोपट्याचं संगोपन या ठिकाणी गावकरी करणार आहे। म्हणजे एक घर एक झाड आणि एक गज गणपती असं या ठिकाणी संकल्पना आहे की बा आपला गणपती जो आहे तो गणपती या ठिकाणी त्यांच्या घरातच राहणार, म्हणजे वर्षभर या ठिकाणी गणपती संगोपन करण्यात येणार आहे। आणि जो आहे हा उपक्रम ज्या गावातील जे उजाडे जे यांनी या ठिकाणी सुरू केलेला आपल्यासोबत या गावातील नागरिक आहेत। नेमकं त्यांना सांगाल तर मला सांगाल हा जो उपक्रम आहे नेमका काय उपक्रम आणि कशी संकल्पना तुम्ही चालू केली काय सांगाल? मागच्या 3 वर्षापासून आपण गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मातीचा गणपती उपलब्ध करून देतो, ना नफा ना तोटा तत्वावर। तर यावर्षी सुद्धा सर्व गावकऱ्यांनी आपल्या घरामध्ये मातीचा गणपती बसवलेला आहे आणि नंतर याचं विसर्जन जे आहे हे नदीमध्ये न करता, पर्यावरणाची हानी न करता आपण कुंडीमध्ये केलेलं आहे। आणि त्या कुंडीमध्ये नंतर आपण एक झाड लावणार आहोत आणि सर्व गावकरी मिळून त्या झाडाचं संगोपन करतील। नंतर ते विविध आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये त्या कुंड्या कार्यक्रमाची शोभा पण वाढवतील आणि वर्षभर गणपती बाप्पा आपल्या सोबतच राहतील। तर सर्व गणेश भक्तांना मी विनंती करतो की सर्वांनी मातीचे गणपती बसवून आपला उत्सव पर्यावरणपूर्वक पद्धतीने साजरा करावा। तेव्हा त्या गावातील नागरिक ज्यांनी या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे की एक गाव एक गणपती, पण त्यासोबत एक कुंडीमध्ये आपला गणपती जो विसर्जित करावा आणि त्याचं संगोपन करावं। म्हणजे गणपतीचा जो आशीर्वाद आहे हा त्यांना वर्षभर राबणार आणि त्यासोबत वृक्षाचे संगोपन होणार ही संकल्पना ठिकाणी राबवलेली आहे आणि आज त्याला चांगला प्रतिसाद जो या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।